अखेर शिंदेंची कोंडी फुटली। GR चा धूर, शिंदेंचं टेन्शन दूर। हिंदी सक्तीचा GR रद्द, शिंदेंना दिलासा। 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अखेर सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुटकेचा निश्वास सोडला। कारण हिंदी सक्तीच्या निर्णयामुळे सगळ्यात जास्त कोंडी झाली होती ती शिंदेंच्या शिवसेनेची। तर शालेय शिक्षण खातंच शिंदे गटाच्या दादा भुसेंकडे असल्यानं विरोधकांनीही हिंदी सक्तीवरून शिंदेंनाच घेरलं होतं। मला आश्चर्य वाटतंय शिवसेना म्हणून घेणाऱ्या त्या एकनाथ शिंदे आणि लोकमंडळींचं ते कुठे लपून बसले? कोणत्या त्यांनी का बंकर केलाय का? या विषयावरती बोलायचंच नाही। आणि कोणत्या भूमिका मांडताय? उदय सामंत कोणती भूमिका मांडतायत? उदय सामंत ते शिंदे गटाचे मंत्री आहेत ना, त्यांनी ठामपणे मराठी माणसाची भूमिका मांडायला पाहिजे। ते स्वतःला जे अमित शहाचा जे पक्षाचे लोक आहेत, शिंदे अमित शहाच्या शिवसेनेचे, त्यांनी सगळे विरोध झुगारून मराठी भाषा मराठी अस्मितेवर ठामपणे बोलला पाहिजे। एकीकडे मराठी केंद्रीय राजकारण आणि दुसरीकडे हिंदी सक्तीची पाठराखण, यामुळे शिंदेंची कोंडी झाली होती। त्यातच शालेय शिक्षण खातं दादा भुसेंकडे असल्यामुळे हिंदी सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणीही शिंदेंच्याच मंत्र्यांना करावी लागणार होती। त्यामुळे शिंदेंवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात येत होता। तर अजित पवारांनी सेफ गेम खेळत पहिलीपासून हिंदी सक्तीला आधीच विरोध केला। त्यामुळे शिंदे गटाचीच गोची झाली होती। मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये, 5वी पासून हिंदी असावं, पहिलीपासून मराठीच त्यांना शिकवावं, मराठी लिहिता वाचता त्यांना यावं। आता आपण पहिलीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे। साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताची कुणीच नाही। मुंबईतल्या हिंदी भाषिकांना खुश करण्याची खेळी भाजपनं केली। त्यामुळे शिंदे गट अडचणीत आला होता। इच्छा नसतानाही शिंदेंच्या मंत्र्यांना हिंदीचं समर्थन करावं लागत होतं। त्यामुळे चहू बाजूंनी कोंडी झाल्यामुळं मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच मंत्र्यांनी हिंदी सक्ती मागे घेण्याबाबत निर्णय घेण्याची मागणी केली आणि अखेर सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला। त्यामुळे सरकारनं एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचं समोर आलंय। हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानं मराठी प्रेमी असल्याच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब झालंय। ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चाचे मनसुबे उधळले गेलेत। मराठी माणसांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न झालाय। हिंदी आणि मराठीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शिंदेंनी फडणवीसांच्या मदतीनं चक्रव्यूह भेदलाय। त्यामुळे शिंदेंचं टेन्शन दूर झालं असलं तरी महापालिका निवडणुकीपूर्वी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या समितीचा अहवाल हिंदी सक्तीच्या बाजूने आल्यास शिंदेंना पुन्हा अडचणींचा सामना करावा लागू शकतो। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।